मित्र हो, हा स्टॉक आहे उद्यासाठी LTTS चा. आणि यामध्ये बघा LTTS न एक सपोर्ट झोन बनवलेला आहे वरच्या साईडला, खूप वरती आहे सध्या LTTS. आणि आपण यामध्ये काय करणार आहोत, उद्या लक्ष ठेवणार आहेत. हा स्टॉक आहे उद्यासाठी, बरोबर. खाली व्हॉल्यूम अशी कमी झालेली नाहीये बाहेरची, हे बघा इथून वरती गेलेले आणि सेलरची वाढत नाहीये, बरोबर. म्हणजे हा स्टॉक वर निघणार आहे. आता काय माहिती का, उद्या आपण याला इंट्राडे मध्ये कसं प्ले करणार आहे बघा. जर सध्या उद्या हा जर गॅप अप झाला 57.60च्या वरती, तर 57.60च्या वरती गॅप अप झाला तर काहीच करायचं नाही 10:30 पर्यंत. आणि जर समजा 10-5 पॉईंट 20 पॉईंट गॅप डाऊन जर झाला बरं का, तर गॅप डाऊनच्या लेवलला आपण याला 5700च्या आसपास आपण याला बघणार आहेत. 5700 ते 5710च्या आसपास हा बघा एक सपोर्ट झोन आहे हा, बरोबर. तर आपल्याला काय करायचं, 5710 5700च्या आसपास याला कॉल साईडला बघायचंय. म्हणजे 5700चा LTTSचा आपल्याला कॉल घ्यायचा आहे, बरोबर. नाहीतर मग 5750-40 जे स्ट्राईक असेल त्यामध्ये आपण एकदा सर्च करू. 5700च्या जवळपास पाहिजे फक्त ती स्ट्राईक. म्हणजे काय होईल माहिती का, तुमचा डीके होणार नाही, असं पण डीके होणार नाही. आणखीन 26 दिवस बाकी येतं, पण काय होईल माहिती का, तुमचं प्रीमियम लवकर लवकर वाढेल. जसं की आता आपण बघितलं होतं SCL मध्ये बघितलं होतं, त्याच्यानंतर कोफोर्ज मध्ये बघितलं होतं, बंधन बँकेमध्ये बघितलं होतं, 200चा कॉल होता स्ट्राईकवरचा. त्या प्रमाणात आपण याचा उद्या बघणार आहोत, बरोबर. तर बघा मित्र, आपण आणखीन 2 स्टॉक बघू उद्यासाठी आणि त्यामध्ये पण आपण कॉलच बाय करणार आहे. तर लक्षात राहू द्या, 5760च्या वर आपण गेल्यानंतर काहीच करणार नाही. गॅप अप झालं तर आपण इथं एवढ्या झोनमध्येच याला बाय करणार आहेत कॉल साईडला. कारण की ही व्हॉल्यूम जी आहे ना, हे 2 ग्रीन कॅन्डल इथं गॅप अप दिलेलं, तर हे याला कंटिन्यू करत असते, बरोबर. ठीक आहे मित्र, 1 मिनिट आपण दुसरा एक स्टॉक बघू. तर बघा मित्र, इन्फीचा आहे स्टॉक आणि त्यामध्ये सुद्धा आपण एक ट्रेंड लाईन लावलेली आहे. त्या ट्रेंड लाईनवर बऱ्याच वेळा स्टॉक होल्ड करतोय. उद्या जर मार्केट गॅप अप झालं निफ्टी, बँक निफ्टी, तर त्यावेळेस काय करेल, इन्फी सुद्धा गॅप अप होईल, बरोबर. पण इथं कंडिशन बघा काय आहे, तर इथं व्हॉल्यूम इथं ग्रीन आहे, इथं ग्रीन व्हॉल्यूम आहे, पण रेड ग्रीन चालू आहे. पण रेडची व्हॉल्यूम कमी आहे, म्हणून काय होईल, एकदा मार्केट खाली जर आलं तर त्या सिच्युएशनला आपण याच्यामध्ये बाईंग साईडला जाणार. आणि यामध्ये आपण काय करणार, 1950च्या आसपासचा 1940-60 चालू याची प्राइस कशी आहे बघायचं. 1940चा आहे का 1960चा आहे का 1950चा, असा याचा म्हणजे हे आहे ऑप्शन, बरं का. त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं, यामध्ये आपल्याला बाईंग करायची, बरोबर. मी उद्या तुम्हाला सांगतो मित्र काय करायचं काय नाही त्यामध्ये. पण लक्षात राहू द्यायचं, इथं थोडा एरिया आहे सपोर्ट झोनचा, इथून सुद्धा हे वरती जाऊ शकते. तर आपण काय करणार, याच्यामध्ये कॉल साईडला बघणार आहे. तर ह्या इन्फीचा स्टॉक आहे आणि खूप मजबूत स्टॉक आहे हा. असं म्हणजे असं 1-2 रेड कॅन्डल लागली तर खाली लगेच येणार नाही. 1951च्या आसपास जर मिळाला तर खूप छान, कारण की इथून परत ते रिट्रेस देऊन वरती निघू शकतो मित्र. चला मित्र, आणखीन एक स्टॉक बघू आपण. आणि चला मित्र, हा आहे आपला डेलीचा एशियन पेंट्सचा स्टॉक. आपण हमेशा यावर सुद्धा नजर ठेवून असतो. तर आता बघा, यामध्ये एक लेवल आता 45 मिनिटाच्या सगळ्या कॅन्डल येत्या, बरोबर. आपण काय करणार आहे, इथे एक ट्रेंड लाईन यायली आणि इथे एक खाली सपोर्ट बनलाय वरच्या साईडला, हे बघा या इथं, बरोबर. तर आता हा झाला सपोर्ट 31-41चा झाला याला सपोर्ट. तर उद्या जर समजा बाय चान्स जर समजा बाय केस इथं खाली जर ओपन झालाय, बरोबर, तर आपण इमिडिएटली काय करणार, याला वाट न बघता याला कॉल साईडला जाणार, बरोबर. आणि वरती जर गॅप अप जर झालं तर वेट करायचा, एका लेवलला वाट बघायची आणि 41-40च्या आसपास याला कॉल साईडमध्ये एंट्री करायची. याच्या कॉल हा जवळच असला पाहिजे, म्हणजे काय होते, तुमचं प्रीमियम ज्या प्रमाणामध्ये हे वाढेल एशियन पेंट, त्या प्रमाणात तुमचा प्रीमियम जवळपास 80 पैशानं वाढेल, तुमचा 70-80-90 पैशानं वाढेल, कारण की त्याचा डेल्टा तेवढा असेल, बरोबर. तर लक्षात राहू द्या, हा पण स्टॉक मस्त आहे. आता इथे एक तर खाली पण ट्रेंड लाईन आहे, पण इथं या झोनला जर आलं तर त्या दिवसापासून तर आलंच नाही या झोनला, आपण याच्यामध्ये कॉल बाय केला होता, आठवत असेल तुम्हाला तर. आणि आता परत हा वरच्या साईडला निघायचा प्रयत्न आहे. हे बघा कशी व्हॉल्यूम वाढते, त्या बघा ट्रेंड लाईन आली की डायरेक्टच वरती गेलं, बरोबर. इथून उद्या पण हेच होऊ शकतं. आणि याचं 3200च्या वर गेल्यानंतर मित्र हे 3500 पर्यंत सहज जाईल, बरं का, एखाद्या म्हणजे ह्या महिन्यामध्ये जाईल.
आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे आता 2-3 महिन्यांनी दिवाळी. तर हा स्टॉक दरवर्षी बघा तुम्ही बॅक टेस्टिंग करून तुमच्या लक्षात येईल हा स्टॉक म्हणजे कोणत्या टायमिंगला वरती जातो एशियन पेंटचा. तर काय करायचं मित्र हो, उद्या लक्षात घ्यायचं, जर समजा 3100च्या आसपास मिळेल तर कधी पण बाय करायचं याला, बरं का. म्हणजे फ्युचर असेल किंवा तुमचं ऑप्शन असेल. आता कारण की 26 दिवस बाकी येतं ऑप्शनला, 26 तारखेला याची एक्सपायरी असणार आहे, बरोबर. तर घाबरायचं नाही. इथं काय करायचं आपल्याला, एक कॉल बाय करायचा आहे आणि उद्या जर गॅपअप झालं तर थोडंसं वेट करायचं ह्या लेवलला, वाट पाहायची बघा. गॅपअप जरी झालं ना काय असते, मार्केट खाली येते, बरोबर का. मग त्यावेळेस आपण चान्स धुंडायचा असते. तर ठीक आहे मित्र, धन्यवाद. आपण आज 3 स्टॉक बघितले बघा. आपण परत यामध्येच उद्या ट्रेड करणार आहोत. तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही काय करा, PMR ट्रेडिंग अकॅडमीला जॉईन व्हा. आपण त्यावर ट्रेड टाकणार आहोत. धन्यवाद.